चला मित्रांनो, आज आपण 50 महत्त्वाचे प्रश्न उत्तर बघणार आहोत। या अगोदर आपण 1 ते 50 पर्यंत सर्व प्रश्न उत्तर घेतलेले होते। आता बघा 51 नंबरचा प्रश्न बघू। भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा कोणत्या कलमास म्हणतात? उत्तर कलम 32। बघा, कलम 32 याला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असे म्हणतात। यानंतर मूलभूत हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची असते? उत्तर आहे सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांची। मूलभूत हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांची असते। राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे राष्ट्रपती। 54 नंबर, कोणत्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कातून वगळण्यात आला? उत्तर आहे 44वी घटनादुरुस्ती। अगदी महत्त्वाचा प्रश्न बघा, कोणत्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा हक्क हा शब्द महत्त्वाचा या ठिकाणी मूलभूत हक्कातून वगळण्यात आला? उत्तर आहे 44वी घटनादुरुस्ती। यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेत एकूण किती परिशिष्टे आहेत? उत्तर आहे 12। एकूण 12 परिशिष्ट आहेत। यानंतर बघा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतात? उत्तर आहे राज्यपाल। भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा। यानंतर ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो? ग्रामसभेचे अध्यक्षपद सरपंच भूषवतात। यानंतर पुढच्या बघा, निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? उत्तर आहे राष्ट्रपती। बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्ती करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपती आणि राष्ट्रपती यांनाच आहे। यानंतर बघा, माहितीचा अधिकार त्याला आपण म्हणतो RTI भारतात कधी लागू झाला? उत्तर आहे 2005 या वर्षी। पुढचा प्रश्न बघा, विधवा विवाहोत्तेजक मंडळीची ही संस्था कोणी स्थापन केली? उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे। यानंतर बघा, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी कोणी परत केली? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी। जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी परत केली। यानंतर पुणे करार 1932 कोणामध्ये झाला होता? पुणे करार हा 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता। पुणे करार हा 1932 या वर्षी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता। यानंतर बघा, पुढचा प्रश्न, चले जाओ आंदोलनाची सुरुवात कुठून झाली? उत्तर आहे ग्वालियर टँक मैदान मुंबई या ठिकाणाहून। चले जाओ आंदोलनाची सुरुवात झाली ग्वालियर टँक मैदान मुंबई या ठिकाणाहून। हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? उत्तर आहे चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर आहे रायगड। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर आहे रायगड। यानंतर बघा 67 नंबर, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी केली? उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा केली होती लोकमान्य टिळक यांनी। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे व्यमचंद्र बॅनर्जी। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे व्यमचंद्र बॅनर्जी। आर्य समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी। भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल। भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल। यानंतर बघा, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते? आंबोली। महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते? आंबोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। भारताची सर्वात लांब नदी कोणती? उत्तर आहे गंगा। भारताची सर्वात लांब नदी कोणती? उत्तर आहे गंगा नदी। नागपूर हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे संत्री। नागपूर हे शहर संत्री या फळासाठी प्रसिद्ध आहे।
भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? उत्तर आहे थारचे वाळवंट. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? थारचे वाळवंट. थारचे वाळवंट लक्षात घ्यायचे सर्वांनी. यानंतर बघा, वेदांत गल पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे तामिळनाडू. बघा, वेदांत गल पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू. यानंतर महाराष्ट्राला एकूण किती लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? उत्तर आहे 720 किलोमीटर. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? 720 किलोमीटर. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ओडिसा. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ओडिसा. उत्तर भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर आहे दिल्ली. उत्तर भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर आहे दिल्ली. 79 नंबर, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? उत्तर आहे बुध. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? उत्तर आहे बुध. भाकरा नानगल प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे? उत्तर आहे सतलज. भाकरा नानगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे सतलज. मानवी शरीरातील रक्ताचे वजन एकूण शरीराच्या किती टक्के असते? उत्तर आहे सुमारे 7 ते 8%. 82 नंबर, रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला? विल्यम हार्वे यांनी. रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला? विल्यम हार्वे यांनी. इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवात तयार होते? स्वादुपिंड. डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारात वापरतात? उत्तर आहे मूत्रपिंडाचे विकार. डायलिसिस ही उपचार पद्धती मूत्रपिंडाचे विकारात वापरली जाते. यानंतर ध्वनीची गती कशामध्ये सर्वात जास्त असते? स्थायू पदार्थात म्हणजे पोलादमध्ये. ध्वनीची गती कशामध्ये सर्वात जास्त असते? स्थायू पदार्थात म्हणजे पोलादमध्ये. हायड्रोजन वायूचा शोध कोणी लावला? उत्तर आहे हेनरी कॅव्हेंडिश यांनी. मानवी शरीराचे तापमान किती असते? 37 डिग्री सेल्सिअस. वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? सुमारे 21%. वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? सुमारे 21%. विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? उत्तर आहे नायट्रोजन किंवा आर्गॉन. विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? नायट्रोजन किंवा आर्गॉन. 90 बघा, पेनिसिलिन हे औषध कशापासून मिळवले जाते? कवक म्हणजे बुरशीपासून. पेनिसिलिन हे औषध कशापासून मिळवले जाते? उत्तर आहे कवक, त्याला आपण म्हणतो बुरशी. CIDचा लॉंग फॉर्म काय आहे? उत्तर आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतो? उत्तर आहे उपविभागीय अधिकारी, त्यालाच आपण म्हणतो प्रांत अधिकारी. पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतो? उत्तर आहे उपविभागीय अधिकारी, त्यांनाच आपण म्हणतो प्रांत अधिकारी. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? उत्तर आहे पोलीस महासंचालक. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? पोलीस महासंचालक. सायबर गुन्ह्याशी संबंधित कोणता कायदा आहे? सायबर गुन्ह्याशी संबंधित कायदा कोणता आहे? माहिती तंत्रज्ञान कायदा 2000. यानंतर बघा, आशियाई खेळांची सुरुवात कोणत्या शहरातून झाली? उत्तर आहे नवी दिल्ली. आशियाई खेळांची सुरुवात कोणत्या शहरातून झाली? उत्तर आहे नवी दिल्ली. ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे फुटबॉल. ड्युरंड कप हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. 97 नंबर बघा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? उत्तर आहे हॉकी. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? उत्तर आहे हॉकी. नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1901 या वर्षी. नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1901 या वर्षी. भारतरत्न मिळवणारे पहिले खेळाडू कोण? उत्तर आहे सचिन तेंडुलकर. भारतरत्न मिळवणारे पहिले खेळाडू कोण? उत्तर आहे सचिन तेंडुलकर. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजे इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे बँगलोर या ठिकाणी. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
चला भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.